तुम्ही बेस्ट क्वालिटीचं मॉइश्चरायझर वापरताय, पण तरी सुद्धा तुमची स्किन ड्राय पडते, असा इश्यू होतोय का तुम्हाला? तर हा आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. बरं, मॉइश्चरायझरचं काम काय आहे? मॉइश्चरायझरचं काम आहे स्किन सॉफ्ट ठेवायचं. आपल्याला मॉइश्चरायझरची आठवण कधी पडते? स्किन जेव्हा ड्राय झालेली असते, स्पेशली थंडीमध्ये, तेव्हा आठवण पडते. पण इतर वेळेला मॉइश्चरायझरची गरज नाही आहे का मग? आणि मॉइश्चरायझर लावलं तरी स्किन ड्राय पडते. तर ह्यासाठी तुम्हाला आधी आपली स्किन कशी बनली हे जर माहीत असेल ना, तर मॉइश्चरायझर काय काम करतं आणि त्याने काय अजून काम केलं पाहिजे हे तुम्हाला कळेल. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं की एक छोट्याशा उदाहरणाने सांगते. आपण घराच्या भिंती बांधतो. भिंती कशाच्या बांधलेल्या असतात? विटा आणि सिमेंटच्या. नुसती विटांची भिंत बनेल का? ती कोलमडून पडेल. विटा एका परफेक्ट अँगलमध्ये, एका अंशामध्ये सिमेंट सोबत बांधल्या जातात. विटांच्या मध्ये सिमेंट प्लस विटा, त्याला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी परत आपण सिमेंट लेअरिंग दिली जाते. कशासाठी? तर भिंत मजबूत होण्यासाठी. मजबूत भिंत का हवी आहे? तर बाहेरचं ऊन, वारा, पाणी जे काय असेल, धूळ वगैरे, ते घरात येऊ नये. आपण आपलं सामान, आपलं आयुष्य घराच्या छान हॅप्पी राहण्यासाठी, आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून. मग अशीच आपली स्किन छोट्या छोट्या कणांची म्हणजे सेल्सची बनलेली असते. मग आता ते सेल्स एकमेकांना असे चिकटून किंवा अडकून नसतात. त्या सेल्सच्या मध्ये पण एक सिमेंट असतं. त्या सेल्सच्या लेअरच्या वरही एक सिमेंट असते लेअर प्रोटेक्टिव्ह म्हणून, आणि एक खाली सुद्धा लेअर असते. ते सिमेंट म्हणजे आहे सिरॅमाइड. सो दोन स्किन सेल्सच्या मध्ये सिरॅमाइड असतं. त्याच्या वर ही सिरॅमाइड, खालीही सिरॅमाइड असतं. सो हे सिरॅमाइड नावाचं सिमेंट आपल्या स्किनला मजबूत ठेवतं. आणि मजबूत स्किन ह्याचा अर्थ काय आहे? बाहेरच्या धुळीपासून, व्हायरसेसपासून, इन्फेक्शनपासून आपल्याला प्रोटेक्शन देतं. ऑफकोर्स व्हायरस, इन्फेक्शनपासून प्रोटेक्शन मिळणार म्हणजे काय होणार? स्किन मजबूत राहणार म्हणजे काय होणार? तिला इन्फेक्शन्स नाही होणार जास्त, लवकर ती आजारी नाही पडणार. तीच स्किन क्रॅक व्हायला लागली, डिहायड्रेटेड व्हायला लागली, ड्राय लवकर व्हायला लागली. तर ड्राय झाली म्हणजे दरवेळेला कट्स पडलेले असतील असं नाही. छोटे छोटे बारीक त्याचे कण असतात ना, ते एकमेकांपासून लूज व्हायला लागतात. का? तर त्यातलं सिमेंट कमी झालंय. आता भिंतीचं समजा सिमेंट कमी झालं असेल, सुटायला लागलं असेल भिंतीपासून, किंवा भिंतीला क्रॅक गेली असेल, तर आपण काय करतो? भिंतीला पाणी मारून भिंत ओली करू म्हणजे क्रॅक नाही होणार, भिंत तडकणार नाही, असं करतो का? आपण त्या क्रॅकची प्रॉपर ट्रीटमेंट करतो. त्याच्यामध्ये परत सिमेंट भरलं जातं आणि भिंत परत मजबूत केली जाते. नुसतं पाणी मारून तर ठेवत नाही ना, किंवा पडतायत, सुटतंय सिमेंट, सुटू दे. भिंत तर आहे ना मजबूत, पण ती मजबूत नाही आहे ना भिंत. त्याच्याने पाणी आतमध्ये येऊ शकतं, आतल्या वस्तू, फर्निचर, फंगस लागून खराब होऊ शकतात. मग तसंच स्किन ड्राय पडत चालली, ह्याचा अर्थ स्किनला छोटे बारीक क्रॅक पडायला लागले. त्यातलं सिमेंट, सिरॅमाइड नावाचं, लूज व्हायला लागलेलं आहे. आणि कण लूज झाल्यामुळे बाहेरचं इन्फेक्शन स्किनमध्ये येऊ शकतं. बाहेरचं इन्फेक्शन स्किनमध्ये आलं तर ह्याचा अर्थ स्किनला फंगल इन्फेक्शन, इरिटेशन, सेन्सिटिव्हिटी हे प्रकार सुरू होऊ शकतात. बरं, फक्त एवढंच काम नाही आहे. हे सिमेंट काय काम करतं? सिरॅमाइड नावाचं सिमेंट स्किनला मजबूत ठेवतं आणि मॉइश्चर लॉक ठेवतं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये स्किनच्या खाली जे काही मॉइश्चर आहे ते आतमध्ये लॉक ठेवतं. कारण स्किनचे कण, त्याच्यामध्ये सिमेंट, त्याच्यामुळे आतलं मॉइश्चर बाहेर निघून जाऊ शकत नाही. आता हे मॉइश्चर बाहेर निघून गेलं तर काय होणार? आपली स्किन ड्राय होणार, अजून डिहायड्रेटेड होणार, क्रॅक्स व्हायला लागणार, सुरकुतायला लागणार, आणि अर्थातच फाईन लाईन्स, एजिंग, स्किनचं म्हातारपण दिसायला लागतं. मग आता ह्याच्यासाठी उपाय काय? आपण काय म्हणतो? थंडीचे दिवस आहेत, स्किन ड्राय पडायला लागली, कुठलंही मॉइश्चरायझर घ्या, लावा, मोकळं व्हा. बॉडी लोशन घ्या, लावा, सॉफ्टनेस येऊन जाईल स्किनला. पण ती तात्पुरती स्किनचे कण, म्हणजे विटांवर पाणी मारल्यावर जसं काम करतं तसं स्किनचे कण ओले करेल थोड्या वेळासाठी, पण त्याला मजबूत केलेलं नसतं. ते सिमेंट प्रोटेक्शन दिल्याशिवाय तुमचं स्किनचं बॅरियर सपोर्ट मजबूत होणार नाही, आणि ॲज पर टाइम स्किन अजून ड्रायच होत जाईल.
किती पण मग बॉडी लोशन लावा, मॉइश्चरायझर लावा तरी रिझल्ट येत नाही. त्याच्या मागे हे रिझन आहे. आपण कुठेतरी साधंसं किंवा कमी किमतीत भरपूर येईल बॉडी लोशन असं घेतो आणि मग मॉइश्चरायझर लावतोय पण रिझल्ट येत नाही किंवा चांगल्या क्वालिटीचं आहे, 2 पैसे पण एक्स्ट्रा घातलेत पण त्यातले कंटेंट चेक केलेले नसतात, इन्ग्रेडियंट चेक केलेले नसतात, त्यामुळे पाहिजे तसा रिझल्ट येत नाही. सो यासाठी काय उपाय आहे? ऑफकोर्स मॉइश्चरायझर घेताना त्यातले कंटेंट चेक करा. त्याच्यामध्ये सिरामाइड असेल तर ते बेस्ट, जसं की प्युअर हॅपीनेसचं प्रीमियम मॉइश्चरायझर. या प्रीमियम मॉइश्चरायझरमध्ये सिरामाइड NP आहे. ते सिरामाइड NP तुमचं बॅरियर प्रोटेक्शन स्किनचं वाढवतं, स्किनला स्ट्रॉंग बनवतं. सिमेंट आहे जे स्किनचं ते मजबूत बनून जातं. ऑफकोर्स त्याच्यामुळे तुमचं बाहेरच्या इन्फेक्शनपासून, स्किन इरिटेशनपासून आणि सेन्सिटिव्हिटीपासून वाचते. दुसरं, मॉइश्चर लॉक राहिल्यामुळे तुमची स्किन हायड्रेटेड राहते, जास्ती काळासाठी हायड्रेटेड राहते. हे मॉइश्चरायझर आहे ना जेल फॉर्ममध्ये आहे, एकदम सॉफ्ट आहे. सो मॉइश्चरायझर लावलं, बऱ्याच जणांचं असतं मॅडम मॉइश्चरायझर लावलं तेलकट वाटतं, चिपचिप वाटतं, ते म्हणून लावावं असं वाटत नाही. पण मॉइश्चरायझर फक्त थंडीतच नाही तर वर्षाचे सगळे दिवस लावू शकता तुम्ही. कशासाठी? तर तुमचं स्किन बॅरियर प्रोटेक्टेड आणि छान मजबूत राहण्यासाठी. सो हे मॉइश्चरायझर मी दाखवते. लावलं, ॲप्लाय केलं, छान ॲब्सॉर्ब पण होऊन गेलं, जाणवणार पण नाही की मॉइश्चरायझर लावलंय. पण ते आहे तिथे. तुम्ही 4 तासांनी का 8 तासांनी हे जेव्हा वॉश करायला जाल ना त्यावेळेला पण तुम्हाला तिथे फील होतं की तिथे काहीतरी लावलेलं आहे. सो ते बॅरियर प्रोटेक्शन तिथे आहे आणि मग हे तुमच्या स्किनला मजबूत ठेवेल. ऑफकोर्स मॉइश्चर लॉक होईल, हायड्रेटेड स्किन राहील. सो एजिंग होणार नाही लवकर, स्किनला फाईन लाईन्स, रिंकल्स लवकर दिसणार नाही, स्किन सॉफ्ट बाउन्सी दिसेल आणि ग्लो तर आपोआपच येणार आहे. त्यामुळे मॉइश्चरायझर डेली लावणं फार गरजेचं आहे. विंटरमध्ये तर लावायचंच आहे पण डेली पण लावायचं आहे तुम्हाला मॉइश्चरायझर. सो म्हणून मी रिकमेंड करते प्युअर हॅपीनेसचं प्रीमियम मॉइश्चरायझर. याच्यामध्ये अजून एक स्पेशल इन्ग्रेडियंट पण आहे बरं का, पण त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलू. व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर लाईक पण करा आणि इतरांना मात्र नक्की शेअर करा, जेणेकरून इतरांच्या नॉलेजमध्ये भर पडेल. आणि मला अवेअरनेस वाढवायचं काम करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट वापरताय त्या पैशांचा उपयोग नीट केला जाईल आणि तुमची स्किन, तुमचं लाईफ, तुमची जी काही लाईफस्टाईल आहे ती छान होऊ शकेल, तुमचा कॉन्फिडन्स छान होऊ शकेल. यासाठी हा प्रयत्न चालू आहे. सो नक्की इतरांना शेअर करा. थँक्यू.